जरा आठवून बघा, तुम्ही स्वतःसाठी कधी वेळ काढला होता? आरशात स्वतःकडे बघून स्वतःलाच विचारलं होतं, मी खरंच ठीक आहे ना? पती, मुलं, सासू सासरे यांच्यासाठी तुम्ही उपलब्ध आहात, पण स्वतःसाठी? आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता तेव्हा मनात एक आवाज येतो, हे काय, मी इतकी स्वार्थी का झाले? आजचा व्हिडिओ त्या गिल्टला तोडण्यासाठीच आहे. कारण लक्षात ठेवा, स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, तो तुमचा आत्मसन्मान आहे. कधी विचार केला आहे का, आपल्याला अपराधी का वाटतं? आपण लहानपणापासूनच काय ऐकत आलो? आईने आधी घर बघायचं, स्त्रीने त्याग करायचा, स्वतःचा विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा. पण एक प्रश्न विचारा, जर मोबाईलची बॅटरी संपली तर आपण काय करतो? त्याला चार्ज करतो ना. मग स्वतःची ऊर्जा संपली तर तुम्ही स्वतःला चार्ज का नाही करत? ऑप्रा विन्फ्रे म्हणते, यू कांट पोर फ्रॉम ॲन एम्प्टी कप. तुमच्याकडेच जर ऊर्जा नसेल तर तुम्ही इतरांना काय देणार? आपण सगळ्याजणी दररोज हा अनुभव घेतच आहोत. सकाळी उठणं, सगळ्यांचा डबा, ऑफिस, परत घरकाम, सगळं आवरून आपण झोपायला जातो आणि झोपताना एकच विचार, आज माझ्यासाठी काय केलं? आणि उत्तर येतं काहीच नाही. मग हळूहळू काय होतं? आपली चिडचिड वाढते, थकवा कायम राहतो, स्वतःवरचा विश्वास कमी होतं, स्वप्न धूसर होतात. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं, आधीसारखं काही उरलं नाही. पण खरं सांगू का, आपण हरवलेले नसतो, आपण फक्त थकलेले असतो. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे तरी काय? स्वतःसाठी वेळ म्हणजे 20 मिनिटं पुस्तक वाचणे, शांतपणे चहा पिणं, चालायला जाणं, डायरी लिहिणं, नवीन काहीतरी शिकणं. प्रियांका चोप्रा आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगतात की कितीही बिझी असले तरी मेडिटेशन आणि मी टाईम कधीच स्किप करत नाही. कारण ती जाणते, स्वतः मजबूत असेल तरच जगाशी लढता येतं. गिल्ट का सोडायला हवा? जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता तेव्हा तुम्ही कुणाकडून हिसकावून घेत नाही. उलट त्यामुळे आपण शांत होतो, आनंदी होतो, आपले पेशन्स वाढतात आणि नात्यांमध्ये पॉझिटिव्हिटी येते. लक्षात ठेवा, थकलेली आई प्रेम देऊ शकते, पण आनंदी आई इन्स्पिरेशन देते. आजच्या 3 प्रॅक्टिकल स्टेप्स आहेत. पहिली स्टेप म्हणजे 20 मिनिटांचा नियम. माझ्याकडे वेळच नाही हे वाक्य आपल्यापैकी प्रत्येक वर्किंग मॉम, प्रत्येक जबाबदार स्त्री दररोज म्हणते. पण खरंच वेळ नसतो का? की आपण स्वतःला शेवटी ठेवतो? 20 मिनिटांचा नियम म्हणजे फक्त 20 मिनिटे स्वतःसाठी राखून ठेवणे. ना फोन, ना घरकाम, ना गिल्ट, फक्त तुम्ही आणि तुमचा श्वास. तुम्ही म्हणाल 20 मिनिटं इतकीच का? कारण 20 मिनिटं जास्त नाहीत, त्यामुळे टाळण्याचा बहाणा राहत नाही, आणि कमीही नाहीत, त्यामुळे आपलं मन शांत होऊ शकतं. नियमित केलं तर ती सवय बनते. मानसशास्त्र सांगतं की छोटी रिपीट होणारी सवय मेंदूला सुरक्षित वाटते. मोठा बदल नाही, पण सातत्यपूर्ण बदल. आता या 20 मिनिटात नेमकं काय करायचं? तुमचा मी टाईम तुमच्या पर्सनॅलिटीप्रमाणे असू द्या. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर पुस्तक वाचा, डायरी लिहा, प्रार्थना किंवा ध्यान करा. जर तुम्हाला ऊर्जा हवी असेल तर 20 मिनिटं चालायला जा, हलका व्यायाम करा, एखादा डान्स करा. जर तुम्हाला सर्जनशीलता हवी असेल तर चित्र काढा, नवीन रेसिपी ट्राय करा, यूट्यूबवर एखादं नवं स्किल शिका. लक्षात ठेवा, स्वतःला सेंटर केल्याशिवाय जगावर फोकस करता येत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त इतरांसाठी जगणारी व्यक्ती नाही, तुम्ही स्वतःची स्वप्न, इच्छा, भावना असलेली व्यक्ती आहात. 20 मिनिटांचा नियम म्हणजे स्वार्थीपणा नाही, ते आत्मप्रेमाचं पहिलं पाऊल आहे. कमेंटमध्ये लिहा, माझी 20 मिनिटं मी स्वतःसाठी राखून ठेवते. दुसरी स्टेप आहे नो गिल्ट अफर्मेशन. जेव्हा तुम्ही 20 मिनिटे स्वतःसाठी बसता आणि अचानक मनात आवाज येतो, इतकं काम बाकी आहे आणि मी इथे कशी बसले? हा आवाज म्हणजे गिल्ट, आणि हा गिल्ट तुमचा शत्रू नाही. तो आवाज म्हणजे फक्त वर्षानुवर्षे मनात बसलेली सवय आहे, आणि आज आपण ती सवय बदलायची आहे अफर्मेशनच्या मदतीने. पहिली स्टेप त्यासाठी आहे, एक ठाम वाक्य निवडा. जसं की मी स्वतःची काळजी घेते कारण मी महत्त्वाची आहे, किंवा माझा वेळ मौल्यवान आहे, स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाही. किंवा हे वाक्य असंही असू शकतं, मी शांत, संतुलित आणि सक्षम आहे. असं काही असावं.
तुमचं वाक्य तुमच्या हृदयाला भिडणारं असावं. दुसरी स्टेप म्हणजे आरशासमोर बोला. दररोज 2 ते 3 मिनिटं आरशात स्वतःकडे बघा. डोळ्यात डोळे घालून बोला. सुरुवातीला ऑकवर्ड वाटेल, कदाचित डोळे पाणावतीलही, पण हाच हिलिंगचा क्षण आहे. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह टॉकने तुमचं आयुष्य बदलू शकतं, कारण तुम्ही स्वतःला जे सांगता तेच तुमचं मन सत्य मानायला लागतं. तिसरी स्टेप आहे, गिल्ट येताच लगेच उत्तर द्या. जेव्हा मन म्हणेल तू स्वार्थी आहेस, ताबडतोब उत्तर द्या, नाही, मी स्वतःची काळजी घेते, त्यामुळेच मी सगळ्यांसाठी मजबूत आहे. ही इंटरनल कॉन्व्हर्सेशन बदला, कारण तुम्हीच तुमच्या मनाच्या बॉस आहात. 30 दिवस नो गिल्ट चॅलेंज घ्या. सकाळी 5 मिनिटे अफर्मेशन, रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटं, आणि गिल्ट आला की लगेच काउंटर स्टेटमेंट तयार ठेवा. 30 दिवसानंतर तुम्ही नोटीस कराल, अपराधीपणा कमी होईल, आत्मविश्वास वाढेल, स्वतःबद्दल आदर निर्माण होईल. आजपासून हे मनात कोरून ठेवा, मी स्वतःसाठी वेळ काढते आणि त्यात काहीही चुकीचं नाही. कमेंट करा, मी गिल्ट सोडते. आजची तिसरी स्टेप आहे, आठवड्यात एक मी डेट ठेवा. स्वतःसोबत नातं पुन्हा जिवंत करा. डेट म्हटलं की आपण लगेच कोणाचा तरी विचार करतो, पण तुम्ही कधी स्वतःसोबत डेटला गेला आहात का? आठवड्यातून एकदा, फक्त तुम्ही आणि तुमचं मन. ना गिल्ट, ना एक्सप्लेनेशन, ना मल्टीटास्किंग. मी डेट म्हणजे स्वतःसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करणं, जाणीवपूर्वक आणि प्रेमानं. आता तुम्ही म्हणाल, मी डेट का आवश्यक आहे? दिवसभर तुम्ही आई, पत्नी, कर्मचारी, सून, मैत्रीण असता, पण मी डेटमध्ये तुम्ही फक्त तुम्ही असता. हळूहळू आपण स्वतःला इतकं मागं टाकतो की आपल्याला काय आवडतं हेही विसरतो. मी डेट तुम्हाला पुन्हा स्वतःशी जोडते. आता ही मी डेट कशी प्लॅन कराल? आठवड्यात एक दिवस ठरवा. मी डेट साधी ठेवा, पण मनापासून करा. एकटीने कॅफेत बसून कॉफी, सोबत तुम्ही आणि तुमची डायरी. पार्कमध्ये चालणं असू शकतं. एखाद्या लायब्ररीला व्हिजिट देऊ शकता. चित्र काढू शकता किंवा लिहू शकता. एखाद्या मंदिरात जाऊ शकता. सुरुवातीला ऑकवर्ड वाटेल, कारण आपण नेहमी कोणासाठी तरी जगतो. स्वतःसाठी बसणं आपल्याला वेगळं वाटतं. पण लक्षात ठेवा, कम्फर्ट झोनच्या बाहेरच ग्रोथ असते. जर तुम्ही 1 महिना मी डेट पाळली तर तुम्हाला स्वतःबद्दल क्लॅरिटी येईल, इमोशनल स्टॅबिलिटी वाढेल, गिल्ट कमी होईल आणि आत्मविश्वास वाढायला लागेल. लक्षात ठेवा, मी डेट म्हणजे स्वार्थ नाही, दिखावा नाही, वेळेचा अपव्यय नाही. तो आहे तुमच्या आत्म्याला रिचार्ज करणारा क्षण. आजच कॅलेंडरमध्ये एक दिवस मार्क करा आणि कमेंटमध्ये लिहा, या आठवड्यात मी माझी मी डेट ठरवली आहे. आज आपण 3 गोष्टी शिकलो. पहिली म्हणजे दररोज 20 मिनिटं स्वतःसाठी. दुसरी म्हणजे गिल्ट थांबवणारी अफर्मेशन. आणि तिसरी, आठवड्यातून एक मी डेट. ह्या फक्त स्टेप्स नाहीत, तुमच्या आयुष्याच्या टर्निंग पॉईंट आहेत. तेव्हा आजच एक निर्णय घ्या, मी स्वतःला शेवटी ठेवणं थांबवेन. मी माझ्या भावनांना मान्यता देईन. मी माझा वेळ जपेन. मी गिल्ट सोडेन, कारण स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, तो आहे आत्मसन्मान, तो आहे आत्मप्रेम, तो आहे आत्मविश्वासाचा पाया. कमेंटमध्ये लिहा, मी महत्त्वाची आहे. आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येक स्त्रीपर्यंत जिला अजूनही वाटतं की स्वतःसाठी जगणं म्हणजे गुन्हा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त कुणाची भूमिका नाही, तुम्ही एक स्वप्न आहात, तुम्ही एक ओळख आहात, एक शक्ती आहात, आणि ती शक्ती आता जागी होणार आहे.